श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे की आपल्या घराचे बंधन कसे केले जाते, कोणत्या माध्यमातून केले जाते, कोण करते आणि जेव्हा घराचे बंधन केले गेलेले असे तर अशा त्या कोणकोणत्या घटना आपल्यासोबत घडू लागतात आणि त्यांचे योग्य निवारण कसे केले जाईल, या सर्व बिंदूंवर आपण आता चर्चा करणार आहोत. बघतो व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत जरूर मन लावून ऐका. होऊ शकते की हा व्हिडिओ काहीसा थोडा लांब होईल, परंतु काही महत्त्वाची माहिती आपल्याकडून सुटून जाऊ नये या गोष्टीचे ध्यान ठेवले जाईल, त्यामुळे खूपच काळजीपूर्वक ऐका. तर बघतो आपल्या राहत्या घराचे बंधन हे कोणत्या वाईट विचार ठेवणाऱ्या व्यक्तीच्या द्वारे केले जाते आणि यास कोण करते. तर या वाईट क्रियेस आपल्या घरातीलच कुणीतरी व्यक्ती, कुणी नातेवाईक, कुणी शेजारी अथवा परिवारातील संबंध असलेलाच व्यक्ती करून ठेवतो. आणि याचे मुख्य कारण हे आहे की इतर कोणी अन्य व्यक्तीला आपल्या घरकुटुंब परिवाराच्या बाबतीत हे माहिती नसते की आपण कोणती साधना करत आहोत, कोणत्या देवीदेवतेची पूजापाठ करत आहोत, आपली कुळदेवी कोण आहे, कुळदेवता कोण आहे, आपल्या पितरांची नावे काय आहेत आणि आपली सध्याची वर्तमान स्थिती काय आहे. या सर्व गोष्टींच्या बाबींच्या विषयी इतर कुणाला अन्य व्यक्तींना काही माहिती नसते. त्यामुळे कोणी ना कोणीतरी आपला रिलेटिव्ह नातेवाईकच या क्रियेला करून ठेवतो. आता असे तो का करतो? कारण की तो आपल्या प्रगतीवर जळत असतो, आपल्यावर निंदा करत असतो, कारण की आपण दिवसेंदिवस काही ना काहीतरी तरक्की करत असतो आणि हे सर्व काही त्या व्यक्तीच्या डोळ्यात खुपत राहते, जे की तिच्याने पाहिली जात नाही. त्यामुळे असा व्यक्ती आपल्या घराचे बंधन करून ठेवतो, आपल्या शरीराचे बंधन करतो, आपल्या बुद्धीचे बंधन करतो, आपल्या धंदा व्यापाराचे बंधन करून ठेवतो आणि एवढेच नव्हे तर महिलांच्या गर्भाकुशीचेही बंधन करून ठेवतो, जेणेकरून की कोणी संतानच उत्पन्न होता कामा नये आणि त्या घराचे वंशजच पुढे वाढू नये. तर या सर्व घटनांना आपल्यावर जळणारा व्यक्तीच करून ठेवतो. पण कसा? तर सर्वप्रथम तो कुणा तांत्रिकापाशी जातो, त्यानंतर तो तांत्रिक त्या व्यक्तीकडून काही अशी वस्तू घेऊन येण्यास सांगतो जी की आपल्या घराशी संबंधित असेल, आपल्या शरीराशी तिचा काही संबंध असेल. कारण की जोपर्यंत आपल्या घरातून काही ना काहीतरी वस्तू त्या तांत्रिकापाशी जाणार नाही तोपर्यंत आपल्यावर कुठल्याही प्रकारचे तंत्र होऊ शकत नाही. तर मग तो तांत्रिक या सर्वात प्रथम जसे की कोणते कपडे असोत, घरातील काही अन्नधान्य असेल किंवा मग काही कोणता फोटो असेल, अशी कोणतीही वस्तू जी की आपल्या घराशी संबंधित असेल, अशी वस्तू ती व्यक्ती त्या तांत्रिकाकडे घेऊन जाते आणि तांत्रिकही लोभापायी ही क्रिया करतात. तसे तर सर्वच तांत्रिक असे असत नाही. अशा तांत्रिक विद्यांमध्ये काही चांगलेही लोक असतात आणि काही वाईट सुद्धा असतात. केवळ वाईट नीतीचे लोकच अशी वाईट कृत्य करतात, कारण की ते धनाचे लोभी असतात. आता चर्चा करूयात हे सर्व काही कसे केले जाते. तर यात बघतो तो तांत्रिक व्यक्ती जो की वाईट कर्मकांड कृत्य करण्याचा विचार ठेवतो, तो सर्वात प्रथम आपल्या कुळदेवतेला आपल्या बंधनात करून घेतो. पण कसे? तर या सर्वात प्रथम तर आपण हे जाणतच नसतो की आपली कुळदेवी कोण आहे, आपली कुळदेवता कोण आहे, पित्र कोण आहे आणि त्यांना कसे संतुष्ट केले जाईल हे आपल्याला माहीतच नसते. आणि आपल्यापैकी काही लोक तर असे असतात की जे सर्व काही जाणत असून सुद्धा त्यांना मानत नाही आणि जेव्हा त्यांच्यावर काही प्रसंग ओढवतात तेव्हा मात्र ते इकडे तिकडे सैरभैर धावपळ करू लागतात. कारण की आजकालचा आपला समाजच काहीसा असा झालेला आहे की या सर्व गोष्टींना तो अंधविश्वासाप्रमाणे पाहतो. परंतु बघतो वास्तविकता ही आहे की आपल्या परंपरेच्या अनुसार पिढी दर पिढीने आपली कुळदेवी, कुळदेवता हे निश्चित असतातच. आपण त्यांना सर्वसाधारण सात्विक विधीने पूजन करतो, त्यांना भोग प्रसाद देतो, केवळ मनामध्ये त्यांचे स्मरण करतो आणि मग सोडून देतो. परंतु याउलट बघतो तो तांत्रिक काय करतो की तो त्यांना तामसिक वस्तू प्रदान करतो, दारू देतो, मांस देतो, बळी देतो आणि त्या देवतेला तो तामसिक वृत्तीमध्ये घेऊन येतो आणि मग त्यांच्याकडून वचन प्राप्त करून घेतो आणि मग ती आपली कुळदेवी अथवा कुळदेवता त्या तांत्रिक व्यक्तीच्या अधीन होतात, तिच्या शक्ती अधीन होऊन जातात, आपल्या घरातून निघून जातात. तो त्यांना आपल्याजवळ बोलून घेतो. बघतो तांत्रिकाच्या मंत्रांमध्ये खूपच भारी शक्ती असते आणि त्या मंत्रांच्या मर्यादांना त्या सर्व देवीदेवता मान्यता देतात आणि आपल्या मर्यादांना तोडतात, कारण की त्या तांत्रिकाकडे त्या मंत्रांची सिद्धी प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे आपल्या कुळदेवी, कुळदेवता जेव्हा आपल्या घरातून बाहेर निघून जातात तेव्हा त्यांचे आपल्या घरातील अस्तित्व निघून जाते. तेव्हा आपले पितृही आपल्या घरातील त्यांचे स्थान सोडून जातात, त्या पीडित व्यक्तीच्या घराला सोडून जातात. आणि जर का त्या घराचे कुळदेवी आणि पितृ त्या घरातच नाही आहेत तर मग त्या घरामध्ये कोण येईल? तेव्हा तो तांत्रिक त्या घरामध्ये आपल्याकडील निगेटिव्ह एनर्जीला पाठवून देतो आणि त्या नकारात्मक शक्तीचा त्या घरात प्रवेश करण्यापूर्वी तिच्याकडून काही वचने घेतो की
तुला त्या घरामध्ये जाऊन हे करायचे आहे, जेणेकरून की ते संपूर्ण घर बर्बाद होऊन जाईल. त्या घराची अधोगती सुरू होईल. त्या घरात राहणारी लोक सुद्धा बर्बाद होऊन जावीत. तर असे होत असते बघतो. आता जर का त्या घरात कोणी राखणदारच नसेल, देवी देवता निघून गेले, त्या घरातील वास सोडून गेले, तर मग ती निगेटिव्हिटी पॉवर आपल्या मनमानी आचरणे करण्यास सुरुवात करते. आणि तुम्ही तर हे चांगलेच जाणत असाल की निगेटिव्ह शक्ती या कधीच कुणाचे काही भले करू शकत नाही. जे काही करतील ते वाईटच करतील. आता बघतो, जर आपल्या घराचे बंधन झालेच असेल तर आपण हे कसे ओळखावे? असे ते कोणते संकेत आहेत जे आपणास मिळू लागतात? अशी ती कोणती लक्षणे आहेत आणि ज्यांच्याद्वारे आपण हे जाणून घेऊ शकतो की आपल्या घराचे बंधन केले गेलेले आहे? अशी कोणती लक्षणे उत्पन्न होतात? त्या निगेटिव्ह शक्ती या आपल्या घरात काय काय समस्या निर्माण करतात, कोणते अडथळे आणतात, यावर आता आपण चर्चा करूया. लक्ष देऊन ऐकत राहा. माहिती फारच दुर्मिळ परंतु सुंदर आहे. तर यात पहिले लक्षण हे आहे की जेव्हा पण आपण कधी बाहेरून घरामध्ये येतो तर घरात प्रवेश करताच आपणास बॅड फिलिंग वाटू लागते. घरामध्ये राहण्याचे मन करत नाही. खूपच वाईट दूषित वातावरण असल्याचे कायम जाणवू लागते. जिथे की याउलट पाहाल तर जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर असता तोपर्यंत तुमचे मन चित्त खूपच प्रसन्न राहते, मनामध्ये शांती राहते. परंतु घरात येताच काही विघ्ने निर्माण होतात. घरात उच्चाटन झाल्याप्रमाणे वाटू लागते. भांडण क्लेशकलह होत राहतो आणि वाटू लागते की चला आता घरातून निघूनच जावे, किंवा मग काहीतरी वाईट करून घ्यावे, आत्महत्या करून यातून मुक्त व्हावे, किंवा मग कायमचे घराला सोडून जावे. तुम्हाला असे कायम फील होत राहते बघतो. तो दुसरे लक्षण हे असते की आपण जे काही काम करण्यास जातो किंवा मग जे काही सध्या करत आहोत त्या सर्व कामांमध्ये आपल्याला अपयशच मिळू लागण्यास सुरुवात होऊन जाते. आपण जे काही निर्णय घेतो ते सर्व चुकीचे ठरतात, कारण की ती निगेटिव्ह पॉवर आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या विचारशक्तींवर पूर्णतः कब्जा करते. आपल्यालाच कंट्रोल करून लागते, आपल्या विचारांना कंट्रोल करू लागते आणि आपल्याकडून तेच घडवून आणते जे की ती इच्छित असते, किंवा मग जो तो व्यक्ती व तांत्रिक इच्छित असतो. बघतो आता तिसरे लक्षण हे येते की जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपण स्वप्नामध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीसोबत आपणा स्वतःला शारीरिक संबंध संभोग दृश्य करत असल्याचे पाहतो. घरातील कुणाही व्यक्ती महिलेसोबत सुद्धा असे करत असल्याचेही स्वप्नात पाहण्यास मिळते. अशा प्रकारे त्या निगेटिव्ह शक्ती प्रत्येक बाजूने स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला खाली पाडू लागतात आणि आपणास बर्बाद करू लागतात. आणि अशा व्यक्तीचे तर पूजापाठ साधण्यामध्ये त्याचे मन लागतच नाही, कारण की ती निगेटिव्हिटी हेच इच्छित असते की ती व्यक्ती असे अजिबात करू नये, नाहीतर त्या शक्तीला ते घर सोडावे लागू शकते. कारण भक्ती शक्ती हे विधान त्रिकालबाधित सत्य आहे बघतो. तर अशा समस्या उत्पन्न होतात. लग्न विवाहामध्ये अडचणी निर्माण होतात. धंदा व्यापारामध्ये बरकत होत नाही. जर कोणी व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याच्या ऑफिसमधील स्टाफ, कोणी सिनियर साहेब त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वारंवार टॉर्चर करू लागतो, परेशान करून सोडतो. आणि कधी कधी तर अशी स्थिती येते की तो व्यक्ती ती मजबूर होऊन नोकरी सुद्धा सोडून देतो. तर बघतो या अडचणींच्या बाधा निर्माण होऊ लागतात. आता जर का बघतो अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत, समस्याने तुम्ही पूर्णतः ग्रासून गेलेले आहात, तर मग अशा परिस्थितीतून आपण आपल्याला कसे वाचवावे, कसे या गोष्टींच्या वाईट नकारात्मक प्रभावांपासून स्वतःला वाचवावे, तर यावर एक खूपच सटीक उपाय आता मी तुम्हाला सांगण्यात जातोय. लक्ष देऊन व्यवस्थित समजून घ्या बघतो. तर यात तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरामध्ये बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आता हा कसा करायचा आहे? सर्वात प्रथम एक शुद्ध देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक चौरस कापडी आसन पसरवून त्यावर बसायचे आहे. एक रुद्राक्षाची माळ घ्यायची आहे आणि त्या माळेला सिद्ध करायचे आहे. आता सिद्ध कसे करायचे आहे? जसे की मी माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेले आहेच, तरी थोडक्यात सांगतोय. या माळेला शुद्ध गंगा जलाने धुवून घ्या. नंतर देवासमोर देवाऱ्यात ठेवा. तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्यावर अक्षत, गंध आणि फुले अर्पण करून आपल्या इष्टदेवतेपाशी, तुम्ही ज्या पण देवतेला मानता तिच्यापाशी प्रार्थना करा की मी या माळेचा अमुक अमुक मंत्र जपासाठी वापर करण्यास सुरुवात करतोय, तर तुझ्या कृपा आशीर्वादाची शक्ती त्यात उतरू देत. आणि मग त्या मंत्राचा 21 वेळा मनातल्या मनात जप करा. नंतर ही माळ सिद्ध होईल आणि मग तुम्ही त्या माळेचा आपल्या मंत्र जपास सुरुवात करू शकता. आता महत्वाचे बघतो, लक्ष देऊन ऐका. मंत्र जपाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही महादेवांपाशी संकल्प करा. संकल्पाच्या प्रार्थनेत असे बोला की प्रथम तुम्ही तुमचे नाव, गोत्र, गाव, वडिलांचे नाव सांगून आपला परिचय द्यावा. नंतर तुम्ही असे बोलावे की जी काही या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे, कुणी काही तंत्रक्रिया केली असेल, त्या सर्वच्या सर्व वाईट निगेटिव्ह शक्ती नष्ट होऊन जाव्यात.
अशी तुम्ही महादेवांपाशी प्रार्थना करा आणि मग संकल्पाचे पाणी जमिनीवर सोडावे. बघतो माळ कशी सिद्ध करायची आहे हे तर तुम्हाला आता समजलेच असेल. तर अशी सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ घ्यावी आणि तुम्ही या माळेस गोमुखी कापडी पिशवीत घाला आणि मगच या माळेने तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्र जपास सुरुवात करा. आता हा जप तुम्हाला किती करायचा आहे तर 1.25 वेळा करायचा आहे. तुम्ही तुमच्या सवडीनुसार माळांची संख्या वाढवा. जास्त दिवस लागणार नाहीत, त्यानुसार तुम्ही तुमचे गणित बसवून निश्चित करा. आता इथे लक्ष द्या बघतो, ओम नमः शिवाय मंत्र उच्चारल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला मंत्राच्या शेवटी ओम लावायचा आहे. म्हणजेच की सुरुवातीलाही ओम लावायचा आहे आणि मंत्राच्या शेवटीही ओम लावायचा आहे. तेव्हा ते मंत्र लॉक होईल. असा मंत्र जप करायचा आहे. आता असे का? कारण की तुमच्या घरात आधीच निगेटिव्ह ऊर्जा वावरत आहे आणि ती शक्ती तुमच्या मंत्राच्या ऊर्जेला चोळू शकणार नाही. कारण की बघतो, तुम्ही जेवढा पण मंत्र जप करत असता त्या मंत्राच्या ऊर्जेला निगेटिव्ह शक्तीलाही फायदा होत असतो. यात अशा काही शक्ती असतात, त्या शक्ती आपल्या मंत्र जपण्याच्या साधण्याच्या ऊर्जेला शोषून घेतात. परंतु मंत्रांच्या शेवटी ओम लावल्याने त्या मंत्राची ऊर्जा लॉक होते आणि त्याचे फक्त तुम्हालाच फळ मिळते. तुम्ही असे करण्यास सुरुवात करा. तर आता तुमची जी ऊर्जा निर्माण होईल ती त्या निगेटिव्ह शक्तींना बाहेर काढण्यात काम करण्यास सुरुवात करू लागेल आणि तुम्हाला 8 दिवसांच्या आतच स्वतःलाच अनुभव येईल. आणि अजून एक रहस्याची बाब तुम्हाला मी ते सांगू इच्छिते बघतो, जेव्हा तुम्ही संकल्प करता त्याच दिवशी त्या क्षणी तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची कुणी ना कुणीतरी गण तुमच्या घरात वास करतातच. आणि जेव्हा तुमचा हा मंत्रजाप संकल्पासहित पूर्ण होईल तेव्हा तुमची कुळदेवी कुळदेवता तुमच्या पितरांचा वास पुन्हा तुमच्या घरामध्ये स्वयं होतो आणि तुमची परिस्थिती पूर्वीप्रमाणे आनंदी होऊन जाईल. तुम्ही पूर्ण सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती कराल आणि तुमच्या घराचे बंधन कायमचे नष्ट होऊन जाईल. मग जेव्हा तुम्ही पूजापाठ कराल, साधना कराल तेव्हा त्याचा प्रभाव, चांगले अनुभव तुम्हाला जाणवू लागतील. प्रत्येक कामात बरकत राहील. कोणत्याही प्रकारच्या समस्येचे त्वरित समाधान प्राप्त होत जाईल. तुम्ही केलेल्या या मंत्रजपाने स्वप्नाच्या माध्यमातून किंवा मग कुणा व्यक्तीच्या रूपातून महादेवांचे दूत तुम्हाला याचे निवारण करून देतात, तुमची मदत करून जातात आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. बघतो, जमल्यास तुम्ही नंतर मग रोज किमान 108 वेळा तरी मंत्रजप सुरूच ठेवावा. तुम्ही कायम सुरक्षित राहाल, गण तुमचे रक्षण करत राहतात. तर हा आहे यापासून स्वतःला 100% वाचवण्याचा भक्तिदायी, आध्यात्मिक, सिद्ध व सटीक उपाय, जो की 100% प्रभाव देणार आहे. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.